पुण्यातील एका पुणेकरांनं आपल्या घरातील बाप्पासमोर मराठा आरक्षणाचा देखावा तयार केलाय। या देखाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला। गुरुवार पेठेतील आपल्या घरी किरण चव्हाणांनी हा देखावा तयार केलाय। पुण्यात सह राज्यभरात सध्या गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय। पुण्यातल्या गणेश उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते गणेश उत्सवातले देखावे। पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबरच घरातले गणेश उत्सवाचे देखावे सुद्धा मोठे आकर्षक असतात। असाच एक देखावा पुण्यात सादर करण्यात आलाय। ज्या व्यक्तीच्या आंदोलनाने महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ढवळून निघालं तर मनोज जरांगे पाटलांचा देखावा त्यांच्या आंदोलनाचा सगळा प्रवास या देखाव्यातून या ठिकाणी सादर करण्यात आलाय। अगदी मनोज जरांगे तेव्हा आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते, ते ज्या पद्धतीने उपोषण करायचे, त्यांची रचना कशी होती, हे सर्व या देखाव्यामध्ये साकारण्यात आलंय। मग त्यामध्ये आंतरवाली सराटीचे ते मंडप असेल, तो स्टेज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची ती मूर्ती असेल, ते लोकांची बसण्याची पद्धत असेल, हे सगळं या देखाव्यामध्ये सादर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांना मिळालेला प्रतिसाद आणि राज्यभरात होणारं मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, त्यांचा राज्यभर काढण्यात आलेला दौरा, त्यांचा कॉन्वा जेसीपी मधून होणारे स्वागत, हे देखील या देखाव्यामध्ये चव्हाण यांनी दाखवलं आहे। गणेशोत्सवामध्ये तुम्ही मनोज जरांगे पाटलांचा देखावा सादर करताय दादा, काय हेतू आहे, नक्की का करावं असं वाटलं? गेले कित्येक दिवस आज पाटील साहेब की स्वतः त्या म्हणजे आरक्षणासाठी लढत आहेत, त्यात एक छोटा भाग म्हणून मी त्यांना पाठिंबा म्हणून मराठा आरक्षणाला न्याय मिळावा म्हणून सादर केला। का म्हणजे किती दिवस लागले हा देखावा? 15 ते 20 दिवसात तो पूर्ण केला। तुम्ही एकट्यानेच केला की फॅमिली? एकट्याने केला की कोणी सोबत होते? आमची फॅमिली होती टोटल, म्हणजे मुलगा, मी, मिसेस,
हा देखावा सादर केलाय, असं वाटतंय का कुठंतरी की आता या देखाव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडून सरकारचं कुठंतरी याच्याकडे लक्ष वेधल्या जाईल आणि आरक्षण मिळण्यास मदत होईल? शक्यतो झाली पाहिजे, कारण का ह्यातनं पूर्ण त्याचा देखाव्याचा म्हणजे प्रत्येक भाग मी दाखवलेला आहे की जे पाटलांनी या आरक्षणासाठी जे हे केलेलं आहे, मदत केलेली आहे, म्हणजे त्यांना पाठिंबा देण्यासाठीच 100% मी ते न्याय दे आणि न्याय मिळावा ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील. तर तुम्ही जरांगे पाटलांचा पूर्ण देखावा सादर केलाय. छोट्यात छोटी गोष्ट तुम्ही त्यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंतवली सराटी असू दे किंवा मोळ इतर सभा असू दे, तुम्ही सभेला गेला आहात का? हो, गेलो होतो. किंवा मग अंतवली सराटीचं तुम्ही ते हुबेहूब साकारले, तर तुम्ही तिथे जाऊन बघितलं की नाही नाही, फोटोच्या माध्यमातून केलं. आणि मी डेक्कनला जी सभा होती त्या रॅलीला मी तिथं होतो हजर, म्हणजे मी आणि माझी फॅमिली टोटल तिथं आम्ही होतो. तुम्ही जरांगे पाटलांना भेटला आहात का किंवा भेटला नसाल तर भेटण्याची इच्छा आहे? भरपूर इच्छा आहे की त्यांनी आपलं घरी येऊन हा देखावा पाहण्यासाठी. मग तसा काही संपर्क तुम्ही करताय? नाही, आता चालू आहेत. आता ते न्यूजच्या माध्यमातून गेलं तर न्यूजच्या माध्यमातून जरांगे पाटलांपर्यंत हा देखावा पोहोचला आणि ते जर तुम्हाला त्यांचा फोन आला तर तुमची भावना काय? खूप आनंद होईल आणि मी एक प्रकारचा लढा जिंकल्यागतच होईल.